नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे रहस्यमयी जहाज आणि लेखिका आहेत भाग्यश्री परब। याआधी जर आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनेलवरच्या इतरही कथा नक्की ऐका। वळूया आपण आता कथेकडे। दोन व्यक्ती समोर असलेल्या भल्या मोठ्या दोन जहाजांना बघून हसत होते। त्यातला एक व्यक्ती म्हणाला, मला आनंद होतोय की सरकारनं ही नदी पार करून जाण्याची आपल्याला परवानगी दिली आहे। त्यातला दुसरा व्यक्ती म्हणतो, हो, मलाही खूप आनंद झाला। शेवटी आता मुले या जहाजाने पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जाऊ शकणार आहेत। सोबत कामगार लोक पण जाऊ शकतात। आता कोणतीही अडचण होणार नाही। पहिली व्यक्ती म्हणाली, हो मंग्या, मला वाटत होतं आपल्या वंदन गावातील मुले पुढे शिकावी, त्यासाठी त्यांना ही मोठी नदी पार करण्यासाठी जहाजांची व्यवस्था कशी होईल म्हणून मी माझं सरकार ऑफिसमध्ये ये जा चालू होतं। आधी त्यांनी किटकिट केली, पण नंतर समजल्यावर ते तयार झाले। त्यात त्यांनी जहाजांची व्यवस्था तुम्हीच करा असं सांगितलं। आधी विचार केला की मी साधारण माणूस जहाजांची व्यवस्था कशी करू, नंतर हो नाही करता करता तयार झालो आणि शेवटी जाऊन यश मिळालं। मंग्या म्हणाला, हो, खूपच मेहनत घेतली आहे तू, पण संजय हे जहाज तुला कुठून भेटेल? संजय म्हणाला, या जहाजाबद्दल मला वासू आजोबांनी सांगितले होते। मंग्या म्हणाला, ते आजोबा ते तर नेहमी घरातच असतात, त्यांना बाहेरची माहिती कशी भेटली? संजय म्हणाला, ते मला पण माहीत नाही रे, पण मला एक खटकलं। मंग्या म्हणाला, काय? त्यावर संजय म्हणाला, जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते बाहेरच नाही आले। त्यांनी चेहरा न दाखवता आतूनच बोलत होते। साधं मला आतही बोलावलं नाही त्यांनी। मंग्या म्हणाला, जाऊ दे, तुला माहीत आहे आजकालचे आजोबा खडूस असतात। आपल्याला जहाजांची व्यवस्था झाली हे महत्त्वाचं। एक मिनिट, जहाज तर भेटली आहे, मग आता हे चालवणार कोण? त्यावर संजय म्हणाला, जहाज चालवण्याची व्यवस्था आपण वासू आजोबांनी केली आहे। ते बोलले परवापासून ते दोघेजण येतील, तोपर्यंत आपण ही माहिती सगळ्या गावाला देऊया। मंग्या पण म्हणाला, हो चल, आणि आनंदाने ही दोघे ही माहिती देण्यासाठी निघून गेले। दोघांचं बोलून झाल्यावर ते दोघे तिथून निघून गेले आणि ते गेल्यावर इथे त्या सफेद करकरीत दिसणाऱ्या दोन्ही जहाजांच्या एका टोकाच्या बाजू अचानक हळूहळू जहाज काळ्या रंगाचे दिसू लागले। वंदन हे एक गाव, छोटेसे गाव म्हणून ओळखलं जात होतं। या गावात फक्त 7वीपर्यंत शाळा होती। पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जायला मुलांना खूप अडचणी व्हायच्या। त्यांना या गावातून दुसऱ्या गावात जायला 2 रस्ते होते, एक मोठी नदी तर दुसरा डोंगराळ रस्ता। नदी पार करण्यासाठी काही व्यवस्था नसल्याने ते डोंगराळ रस्त्याने जायचे, पण त्यांना डोंगराळ रस्ता कच्चा असल्याने आणि मध्ये मध्ये रस्ता गुळगुळीत असल्याने तिथून जायला शाळेच्या मुलांसोबत बाकीच्या कामानिमित्त येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पण अडचणी येत होत्या। गेल्या काही महिन्यांपासून डोंगराळ रस्त्याने जात असताना पाय घसरून काही लोकांचा आणि शाळकरी मुलांचा मृत्यू झाला। त्यात शाळेतल्या मुलांची ये-जा असल्याने शाळकरी मुले जास्त होती। अशा घटत असलेल्या घटना बघून मंग्या आणि संजयला बघवत नव्हतं। कमीत कमी 2 जहाजांची व्यवस्था व्हावी म्हणून दोघांनीही सरकारकडे विनवण्या सुरू केल्या। शेवटी सरकारनं नदी पार करून जाण्याची परवानगी दिली। मग वेळ न दवडता दोघांनी जहाजांची व्यवस्था करून टाकली आणि लगेच जाऊन गावातल्या लोकांना ही माहिती दिली। हे ऐकून गावातल्या लोकांना आणि शाळकरी मुलांना खूप आनंद झाला। आता कोणतीच अडचण येणार नाही असं सगळ्यांना वाटत होतं, पण पुढे काय होणार आहे या गोष्टीपासून सगळेच अनभिज्ञ होते। वेळ रात्रीची, सगळा गाव झोपलेला असताना इथे नदीकाठी असणारे जहाज आता पूर्णपणे काळ्या रंगाचे झालेले दिसत होते। जसे त्यांचे रंग बदलत होते तसे फक्त त्या जागेच्या ठिकाणी हळूहळू काळे ढग दाटून येत होते। आता ते ढग आणखी काळे होऊन वीज कडकण्याचा प्रकाश दिसत होता। जणू ते ठिकाण वादळी भासायला लागलेलं। पूर्ण 2 दिवस हेच दृश्य दिसत होतं। नदी किनारी कोणी फिरकत नसल्याने कोणाला समजण्याचा प्रश्नच नव्हता। 3रा दिवस उजाडताच अचानक ते दृश्य नाहीसं झालं आणि जहाजाचा काळा रंग हळूहळू आधीसारखा झाला।
कारण समोरून शाळकरी मुले आणि त्यांच्यासोबत गावातली काही कामगार माणसे येताना दिसत होती. त्यांच्यासोबत मंग्या आणि संजय पण होते. सगळे लांबूनच जहाजाकडे बघून समाधानाने हसत होते. पण मंग्याचं लक्ष जेव्हा जमिनीवर गेलं तेव्हा त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. सगळे त्या 2 जहाजांना आनंदाने बघत असताना अचानक मंग्याचं लक्ष मात्र जमिनीवर जातं तर त्याच्या कपाळावर आठ्या पडतात. कारण त्याला जमीन खूपच ओली दिसत होती. नदीचं पाणी इथपर्यंत येणं शक्य नव्हतं. मग जमीन कशी ओली झाली? हा प्रश्न त्याच्या मनात घोळू लागला. मंग्या बारकाईने जमिनीचं निरीक्षण करत असताना संजयचं लक्ष त्याच्याकडे जातं. तर त्याला कुठेतरी एकटक बघताना तो त्याच्या खांद्याला हलवून, "हे मंग्या, लक्ष कुठे आहे आणि असा एकटक खाली का बघतोयस तू?" तो मंग्याला विचारतो. मंग्या खाली मान घालून उभा होता म्हणून संजयला त्याचे लाल झालेले डोळे दिसत नाही. नंतर संजयने त्याला हलवल्याने त्याच्या डोळ्याचा रंग बदलून तो चेहरा नॉर्मल करत म्हणतो, "काही नाही रे, असंच विचार करत होतो की आता गाव आपलं आनंदात राहणार." संजयही म्हणाला, "हो." "मंग्या, हे जहाज चालवणारे आले नाहीत का रे? किती वेळ झाला आहे?" संजय म्हणाला, "नाही अजून." बोलून समोरच्या दिशेने बघतो तर त्याला समोरून 2 माणसं येताना दिसतात. तसं तो मंग्याला म्हणतो, "ते बघ." नाव घेतलं आणि ते हजर झालेत. ती 2 माणसं संजयच्या समोर येऊन थांबली. तसा संजय त्या दोघांना, "इतका उशीर कसा झाला तुम्हाला?" असं विचारतो. ती 2 माणसं एकत्रच चेहऱ्यावर कोणताच भाव न ठेवता, "आम्हाला एक काम होतं म्हणून उशीर झाला," असे म्हणाले. संजयला त्यांची वागणूक थोडी विचित्र वाटली. नंतर त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्या 2 माणसांकडे बघत त्यांना विचारलं, "तुम्ही तयार आहात ना?" त्यावर ते दोघेही म्हणाले, "हो." एकत्रच म्हणाले, "हो, आम्ही तयार आहोत." संजय म्हणाला, चला मग, जहाज नदीत सोडा." संजयचं बोलून झाल्यावर दोघे एकेका जहाजमध्ये बसून जहाज नदीत सोडली. मग एक एक करून आलेले गावकरी आणि मुले त्यात चढू लागली. संजय काहींना जहाजावर चढण्यास मदत करत होता आणि मंग्या तो लालभडक चमकून आलेल्या डोळ्यांनी एकटक त्या दोन्ही जहाजाकडे एक आसुरी हास्याने बघत होता. त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसल्याने त्याचा बदललेला चेहरा कोणाच्याच लक्षात आला नाही. थोड्या वेळाने कसलाचा आवाज आल्यावर मंग्याचं बदललेलं रूप आता नाहीसं होऊन त्याने चेहरा पुन्हा नॉर्मल केला आणि बाजूच्या दिशेने बघितलं तर संजय जहाजात बसलेल्या लोकांना, मुलांना हात हलवून बाय करत होता. त्याला हलणाऱ्या हाताला आणि समोर जाणाऱ्या जहाजाला बघून इथे मंग्याच्या चेहऱ्यावर राक्षसी हसू पसरलेलं आणि मगाशी काळी भडक ओली जमीन आता पूर्वीसारखी दिसू लागली होती. वेळ संध्याकाळची. सगळे गावकरी एका ठिकाणी बसून आपल्या घरातल्या माणसांची आणि मुलांची वाट बघत बसले होते. त्यात संजय पण काळजी आणि टेन्शनने इकडून तिकडून फेऱ्या मारत होता. मंग्या तो तर एका जागी बसून एकटक एके ठिकाणी बघत मान घालून बसला होता. अजून थोडा वेळ थांबून गावकऱ्यांमधलीच एक बाई सगळ्यांसमोर येऊन उभी राहत, "आता असं बसून काही होणार नाही. आपल्याला काहीतरी करावं लागेल. आपण त्यांना शोधायला जायला हवं." त्या बाईचं ऐकून सगळे गावकरी ओरडत म्हणाले, "हो हो, आपण त्यांना शोधायला जायला हवं." सगळे ओरडत असताना अचानक एक खणखणीत आवाज त्यांच्या कानावर पडला. तसे सगळे त्या आवाजाच्या दिशेने बघू लागले तर मंग्या चेहऱ्यावर राक्षसी हसू आणत सगळ्यांना बघत होता. तो सगळ्यांवर नजर फिरवत थंड आवाजात म्हणाला, "कशाला जात आहात त्यांना शोधायला? ते आता या जगात नसतील." मंग्याचं बोलणं ऐकून संजयला खूपच राग आला. तो त्याच्याजवळ जात त्याची कॉलर पकडून रागात म्हणाला, "काय बोलतोय तू? तुझं डोकं खराब झालंय का?" संजयने पकडलेली कॉलर बघून मंग्याचे डोळे लालभडक झाले आणि त्याने रागातच संजयला खाली ढकलून दिलं. संजयला त्याने खाली ढकललेलं बघून एक गावकरी माणूस त्याच्यासमोर रागाने उभा राहत म्हणाला, "तू संजयला कशाला ढकलले? तुला वेड लागला आहे का?" त्या माणसाचं बोलणं ऐकून मंग्याला आणखी राग आला आणि त्याचे डोळे आता लालभडक होऊ लागले. हे बघून आता सगळेच घाबरले आणि त्याच्यासमोर उभा असलेला माणूस घाबरून 2 पावलं मागे गेला. संजयसुद्धा आपल्या मित्राचा हा अवतार बघून घाबरलेला, पण त्याने चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही. कारण जर आपण असं घाबरलो तर लोक आणखी घाबरतील असे त्याला वाटले. खाली पडलेला संजय उठत आपले कपडे झटकून त्याने मंग्याकडे बघितलं तर तो रागाने सगळ्यांना घोरून बघत होता.
संजय आवंढा गिळत त्याच्याजवळ जात हळू आवाजात म्हणाला, मंग्या तुला काय झालंय? तू असं रागाने का बोलायला लागलास? संजय मंग्याशी बोलत असतानाच एक थंड आवाज सगळ्यांच्या कानी पडला. मी सांगतो या मुलाला काय झालं आहे. मंग्याला अचानक काय झालं, तो असा का वागतो याचा ताळमेळ संजयला लागत नव्हता. तो त्याच्या अशा वागण्याला जाणून घेण्यासाठी त्याच्याशी बोलायला त्याच्याजवळ गेला. संजय मंग्याजवळ येत त्याच्यासमोर उभा राहत एक खांद्यावर त्याच्या हात ठेवून प्रेमाने फिरवत हळू आवाजात म्हणाला, मंग्या का झालं तुला आणि तू का असा वागतोय? संजय मंग्याशी बोलत असतानाच अचानक एक थंड आवाज सगळ्यांच्या कानी पडतो. मी सांगतो या मुलाला काय झालं आहे. तसे सगळे त्या येणाऱ्या आवाजाच्या दिशेने पाहतात तर एक दणकट म्हातारा माणूस उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता. तो उजळलेल्या ज्योतीप्रमाणे अगदी चेहरा प्रसन्न भासत दिसत होता. त्याला बघून गावकरी लोकांच्या चेहऱ्यावर हा कोण असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तर संजयला त्या आजोबांचा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा आणि ओळखीचा वाटत होता. दुसरीकडे जेव्हा मंग्याने त्या आजोबांना बघितलं तेव्हा त्याचा राग आणखी वाढला. तो रागात कापू लागला आणि रागाने जोरातच त्या आजोबांना हाक मारली, ए म्हाताऱ्या, सोडणार नाही तुला. इतकं बोलून तो सुसाट त्यांना मारण्यासाठी धावला आणि ते सगळे गावकरी त्या मंग्याचा आवाज आणि त्याचा अवतार बघून जास्तच घाबरले. संजय तर मंग्याकडे अविश्वासाने एकटक बघत होता. मंग्या जसा त्या आजोबांकडे पोहोचला तसा अचानक तो एकदम झटका लागल्यासारखा दूर फेकला गेला आणि तिथेच एका दगडाला डोकं आपटून बेशुद्ध झाला. तो जसा बेशुद्ध झाला तसं त्या आजोबांनी त्याच्याकडे जात हातातल्या मुठीत एक वस्तू पकडून काहीतरी पुटपुटले आणि त्याच्याभोवती एक वर्तुळ तयार केले. संजय आजोबांना विचित्र कृती करताना बघून तो त्यांच्या जवळ जात, आजोबा हे काय करत आहात तुम्ही हां? तो पुढे काही बोलणार तर आजोबा त्याला हाताचा पंजा दाखवून थांबवत आपले पुढचे काम सुरू करू लागले. त्यांचे काम झाल्यावर आजोबा आजूबाजूला जमलेल्या सगळ्या लोकांवर एक नजर फिरवत बेशुद्ध असलेल्या मंग्याकडे बघून म्हणाले, मी याला कैद केलं आहे. आजोबांचे बोलणे ऐकून संजय प्रश्नार्थक नजरेने बोलतो, म्हणजे? सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघून आजोबा मंग्याकडे नजर टाकून लोकांकडे आणि समोर उभ्या असलेल्या संजयकडे बघून म्हणतात, आपण इथे नको बोलूया. मध्ये जर याला शुद्ध आली तर कोणालाही हा हानी पोहोचवू शकतो किंवा मारूही शकतो. आपण तिथे लांब एके ठिकाणी बोट दाखवत ते म्हणाले, लांब जाऊन बोलू म्हणजे सगळेच सुरक्षित राहतील. तसे सगळे त्यांचे ऐकून त्यांनी दाखवलेल्या ठिकाणी येऊन उभे राहिले आणि आजोबा सगळ्यांच्या समोर जिथून मंग्या दिसेल अशा ठिकाणी समोर उभे राहत त्यांनी बोलायला सुरुवात केली. आजोबा बोलायला सुरुवात केली आणि आजोबा म्हणाले, मी 1980च्या पिढीतला आहे. आमच्या पिढीतला एक साधू होता जो शक्ती मिळवण्यासाठी कोणताही विचार न करता कोणतीही जादू करत होता. आधी 1980मध्ये या वंदन गावाचं नाव बंधन होतं. तेव्हा इथे राहणारी लोक आनंदाने राहत होती जसं तुम्ही राहत आहात. असेच आनंदाचे दिवस जात असताना अचानक एक दिवस साधू माहीत नाही कुठून आला आणि तो काळ्या शक्तीचा वापर करून काहीही करत होता. त्याच्यामुळे अनेक लोकांचे बळी जात होते. आम्ही त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार नव्हता. त्याला मोठं शक्तिशाली व्हायचं होतं. त्यामुळे त्याने नदीकिनारी त्या रिकाम्या दोन जहाजांमध्ये एक खूप मोठी काळी पूजा केली ज्यात त्याने राक्षसांना आपल्या दुनियेत बोलावून घेतलं त्यांची शक्ती मिळवण्यासाठी. पण त्या राक्षसांनी त्यालाच मारून त्या जागेवर आपली जागा निर्माण केली. जेव्हा कोणी त्या जागेवर जात असे त्या लोकांचा मृत्यू निश्चित होत असे. असेच करत करत सगळ्या लोकांना त्या राक्षसांनी मारून टाकले. मग हळूहळू गाव एक स्मशानभूमी बनून गेलं. नंतर 1990मध्ये हळूहळू लोक गावामध्ये येऊ लागले आणि त्यांनीच बंधन हे नाव काढून या गावाचं नाव वंदन केले. पण ती जागा अजूनही त्या राक्षसांच्याच ताब्यात आहे. त्यांना काहीही करून रोखलं पाहिजे नाहीतर ते हळूहळू या जगावर राज्य करायला लागतील. राहिला प्रश्न या मुलाचा तर याला मारून त्या राक्षसांनी आपल्या वशमध्ये केले आहे. तो आधीच मेलेला आहे. तो आता तुमचा मंग्या नाही. आजोबांचं बोलणे ऐकून संजयला आणि गावकऱ्यांना मोठा धक्का बसला होता. नंतर संजयने स्वतःला सावरलं पण गावकरी अजूनही धक्क्यातच होते कारण मंग्या त्यांचा खूपच आवडता होता.
त्याचा मनमिळाऊ स्वभावाने सर्वांना आपलंसं केलेलं. मंगे आता आपल्यात नाही ऐकताच सर्वांना धक्का बसलेला. त्यामुळे अजूनही सर्व गावकरी त्या धक्क्यातच होते. थोड्या वेळाने संजय त्या धक्क्यातून बाहेर येत म्हणाला, हे कसं शक्य आहे? आम्ही समोर होतो तर तो एकदम ठीक होता. आणि 1 मिनिट, तुमच्या पिढीतील सगळे मृत्यू पावले, मग तुम्ही जिवंत कसे? आणि तुम्ही त्या शापित जहाजाची व्यवस्था करून निर्दोष लोकांना त्या राक्षसांच्या ताब्यात का दिले? संजयने त्या आजोबांना प्रश्न केला. संजयचं बोलणं ऐकून त्याच्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर देत, मी मेलेलो आहे, जिवंत नाही. आणि निर्दोष लोक सुरक्षित आहेत. फक्त त्यांना त्या जागेतून एक जिवंत माणूसच मुक्त करू शकतो. मी प्रयत्न करूनही हे करू शकत नाही, कारण मी आता माणूस नाही आहे. मी असं का केलं तर मला त्या राक्षसांना ताब्यात घ्यायचं होतं, म्हणजे आपल्याला पूजा नीट करता येईल. सर्वांना आजोबांचे उत्तर ऐकून अजून एक धक्का बसला. संजय धक्क्यातच म्हणाला, मग तुम्ही असं हे आमच्यासमोर आणि या लोकांना फक्त माणूसच मदत करू शकतो म्हणजे? संजयच्या प्रश्नाचं उत्तर देत ते म्हणाले, हो, मी मेलो आहे. माझ्या मरणाच्या आधी जेव्हा त्या साधूने कारनामे वाढत गेले तेव्हा मी निर्णय घेतला की या काळ्या जादूपासून वाचवण्यासाठी मी सगळ्या जादूंचा अभ्यास केला. आणि जेव्हा मृत्यू जवळ आला तेव्हा मी एका जादूचा वापर करून आत्तापर्यंत त्यांच्या वशमध्ये जाण्यापासून माझ्या आत्म्याला काही मंत्रांचा उपयोग करून रोखलं. त्या मंत्रांचा परिणाम तसा असल्याने जगातले सर्व माणसं मला पाहू शकतात. राहिला प्रश्न त्या लोकांना माणूसच वाचवू शकतो, तर मी त्या राक्षसांना त्यांच्या दुनियेत कसं पाठवायचं यासाठी उपाय शोधत होतो. आणि नंतर मला यश मिळालं. पण मी हे काम करू शकत नाही, कारण मी एक आत्मा असल्याने बोललेल्या मंत्रांचा परिणाम त्यांच्यावर होणार नाही. मग तुमच्यापैकी यासाठी कोणी तयार आहे का? म्हणजे त्या राक्षसांचे अस्तित्व कायमचं मिटेल. आजोबांचं बोलणं ऐकून संजय लगेचच म्हणाला, यासाठी मी तयार आहे. संजय यासाठी तयार झालेलं बघून आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. पण गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शन आणि काळजी दिसत होती. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरची टेन्शन आणि काळजी ओळखून आजोबा म्हणाले, काळजी करू नका, संजयला काही होणार नाही. मी त्याच्यासोबत आहे. आजोबांच्या बोलण्यावर गावकरी थोडे निर्धास्त झाले, पण तरीही त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात भीतीही होतीच. थोड्याच वेळात सगळे गावकरी आणि संजय त्या नदीकिनारी आले. बघतात तर नदीच्या काही अंतरावर काळाकुट्ट अंधार पडलेला. सोबत विजाही कडकडत होत्या आणि ढगांच्या मधोमध एक गोल तयार झालेलं दिसत होतं. त्यासोबत लोक मध्येच तरंगताना दिसत होती. त्या लोकांसोबत 4 भयानक राक्षस पण होती. आजोबांनी शोध लावलेल्या मंत्रामुळे काही तासांसाठी ती लोक आणि राक्षस वशमध्ये आलेली. जणू तिथे वादळी दृश्य झालेलं. ते दृश्य बघून आजोबा सोडून सर्वांच्या मनात भीती दाटून आली. आजोबा ते दृश्य बघून म्हणाले, लवकरात लवकर आपल्याला हालचाली कराव्या लागतील. जोपर्यंत हे राक्षस वशमध्ये आहेत तोपर्यंत या लोकांना तिथून मुक्त केलं पाहिजे. नाहीतर हे वशमधून बाहेर आले तर आपण त्यांना काहीही करू शकणार नाही. त्यांचं ऐकून तो मनातील भीती कमी करून, 1 मिनिट आजोबा, तुम्ही बोलला होतात की तुम्ही राक्षसांना काही करू शकत नाही. मग हे? आजोबा त्याला काय म्हणायचे ते समजून त्याचं बोलणं मध्येच तोडत म्हणाले, मी फक्त लोकांना ह्यांच्यापासून वाचवू शकतो, पण त्यांना इथून त्यांच्या दुनियेत पाठवू शकत नाही. त्यावर संजय म्हणाला, काही वेळाने आजोबांनी संजयला पूजेची तयारी करून दिली. नंतर गावकऱ्यांच्या काही लोकांना व्यवस्था केलेल्या 4 जहाजांमध्ये त्या ठिकाणी पाठवलं आणि त्यांना 4ही बाजूंनी एक एक जहाज थांबवून एक मोठी जाड जाळी पकडायला सांगितली. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तसं केलं. सगळं झाल्यावर आजोबांनी संजयच्या हातात काहीतरी देत त्याला त्यांच्या मागोमाग मंत्र बोलायला सांगून मंत्रांचा जप सुरू केला आणि तिथे फक्त तरंगत असलेले लोक त्यातून एक एक करून बेशुद्ध अवस्थेत त्या जाळीत पडून मुक्त होत होते. शेवटी सगळ्या लोकांना मुक्त झालेलं बघून त्यांना तसंच घेऊन नदीकिनारी आणण्यात आलं. फसलेल्या लोकांना मुक्त झालेलं बघून बाकीच्या सर्वांना आनंद झालेला. फक्त आता त्या राक्षसांना त्यांच्या दुनियेत पाठवायचं होतं. आजोबांनी वेळ न घालवता संजयला पुढच्या तयारीला लागायला सांगितलं.
संजय आजोबा जे बोलत होते तसं करत होता. पण अचानक वशमध्ये असलेले राक्षस जागे झाले आणि ते नदीच्या किनारी येत होते, कारण ती वेळ आता संपली होती. राक्षसांना जागे झालेले बघून आणि त्यांना आपल्याला दिशेला येताना बघून सर्वांचाच श्वास अडकला. पण आजोबांनी तरीही त्याकडे दुर्लक्ष करून संजयला पुढे करत राहायला सांगितले. नंतर संजय पण त्यांचे ऐकून मनातली भीती बाजूला ठेवून पुढे ती पूजा करतच राहिला. पुढे पूजा करत असताना दुसरीकडून मंग्या रागात त्यांच्याकडे येताना दिसला. एकीकडे राक्षस तर दुसरीकडून मंग्याला येताना बघून आपला मृत्यू निश्चित आहे असे मनात येऊन गेले. तर एकीकडे संजय आणि आजोबांनी आपले प्रयत्न चालूच ठेवले होते. राक्षस आणि मंग्या त्यांच्याजवळ आलेच होते की अचानक एक विजेचा मोठा आवाज सर्वत्र पसरला आणि राक्षस, मंग्या जिथे होते त्या ठिकाणची जमीन दुभगली गेली आणि त्या दोघांनाही एका शक्तीने आत खेचून घेतले. जसे ते आले तसे ते वादळी झालेले वातावरण हळूहळू कमी होत पहिल्यासारखे वातावरण झाले आणि सर्वत्र आता लुकलुकणारे तारे दिसत होते. सर्व गावावरचे संकट आता टळले होते. पण मंग्याने मात्र याच्यामध्ये आपला जीव गमावला होता. समाप्त. अशा प्रकारे आजोबांनी सर्व गावांना या संकटापासून मुक्त केले. ही आपली कथा इथेच संपली आहे. कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.